नेहरूंच्याबद्दल आज आपण खूपच काळजी घेण्याची गरज आहे. याचं कारण नेहरूंचं जे म्हणजे नेहरू प्रणित विकासाचं जे मॉडेल आहे, प्रतिमान आहे, ते काही फक्त आर्थिक विकासाचं प्रतिमान नाही आहे. नेहरूंचा एक लार्ज असा सिव्हिलायझेशनल ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोजेक्ट होता. तो एक विलक्षण असा सांस्कृतिक परिवर्तनाचा एक मोठा प्रकल्प नेहरूंच्या समोर होता आणि त्या दृष्टीने त्या प्रतिमानाकडे आपण बघितलं पाहिजे. आणि त्या प्रतिमानाची जी समर्पकता आहे, त्याची जी प्रासंगिकता आहे, ती आजपर्यंत का टिकून राहिली आहे असा ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला मग नेहरूंच्या व्यक्तिमत्वामध्ये थोडंसं शिरावं लागतं. तर काही जे नेहरूंचे गुण आहेत ते भारतासारख्या देशामध्ये ज्याची एक सांस्कृतिक बहुविधता आहे अशा देशामध्ये नेतृत्व करणाऱ्यांना फार मार्गदर्शक आहेत. एक महत्त्वाचा जो गुण मला त्यांचा जो दिसतो तो म्हणजे विलक्षण निर्भयता. इतक्या गरीब देशाचा पंतप्रधान, ज्याच्यामध्ये उपासमारी आहे, कुपोषण आहे, निरक्षरता आहे, अनारोग्य आहे, त्याचबरोबर सरंजामी अशा प्रकारची व्यवस्था आहे. आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये सरंजामी लोकांचं प्रभुत्व आहे. त्याच्यातली शेती ही सरंजामी आहे. त्याचा जो औद्योगिकरणाचा पाया आहे तो अतिशय कमकुवत आहे. आणि सबंध वसाहतीच्या इतिहासातून आलेली एक विपन्नता त्या ज्या देशामध्ये आहे आणि जो खंडप्राय आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातींची उतरंड आहे, अस्पृश्यता आहे आणि त्याचबरोबर धर्मांधतेचं एक मोठा तणाव निर्माण झालेला आहे, फाळणी झालेली आहे. अशा इतक्या निरनिराळ्या फ्रंटवरच्या अतिशय आव्हानात्मक अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला श्रीरंजन सांगू शकतील, अशा परिस्थितीमध्ये असलेल्या देशाचा पंतप्रधान हा किती निर्भय असू शकतो याचे अनेक पुरावे आपल्यासमोर येतील. पण एकच पुरावा पुरेसा आहे आणि तो म्हणजे अशा धर्मांध शक्ती ज्यावेळेला दंगली करत असत त्यावेळेला एक सांस्कृतिक परिवर्तनाचा मोठा महाप्रकल्प आपण राबवतो आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रतिबद्ध असलं पाहिजे. म्हणून त्या दंगलींमध्ये जाऊन लोकांच्या हातातलं शस्त्र हातात घेऊन तिथे शांतता प्रस्थापित करणं, कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा झेड दर्जा वगैरे असं काही न घेता डायरेक्टली लोकांमध्ये घुसणं आणि त्यांना शांत करणं, हे निर्भयतेचं म्हणजे परमोच्च उदाहरण आहे. दुसरा त्यांचा गुण जो मला भावतो तो म्हणजे नम्रता. नेहरू किती नम्र असावेत तर एकदा अलाहाबादच्या मेयोर कॉलेजमध्ये एक प्रसंग घडला की त्यांना भाषणासाठी बोलवलं होतं आणि नेहरू इतिहासाबद्दल बोलले. नेहरू हे केवढे महान इतिहासकार होते आपल्याला सरांच्या व्याख्यानातून आत्ता कळलं. परंतु नेहरूंची बोलताना एका विशिष्ट घटनेच्या सालाविषयी थोडीशी चूक झाली. तर एक प्रोफेसर उठले आणि त्यांनी ती चूक पॉइंट आऊट केली. नेहरूंनी ताबडतोब उठून माफी मागितली की अरे खरंच की चूक झाली. नम्र, अतिशय नम्र, इतका विद्वान मनुष्य पण नम्र. त्याच्यावर ते प्रोफेसर पुढे आर्ग्युमेंट करायला लागले. त्यावेळी मात्र सभेचे अध्यक्ष होते रघुपती साहेब फिराक गोरखपुरी. त्यांनी सांगितलं त्या प्रोफेसरांना उद्देशून, सिट डाऊन प्रोफेसर, सिट डाऊन. यू आर जस्ट द क्रॅमर ऑफ हिस्ट्री whereas he is the creator. ओके. आणि तिसरा नेहरूंचा जो गुण आहे तो म्हणजे विद्वत्ता. आत्ता सरांनी त्यांच्या अनेक ग्रंथांचा उल्लेख केला. तर तशा प्रकारची विद्वत्ता म्हणजे त्या काळातल्या सुद्धा जे देशोदेशीचे राजकारणी होते किंवा देशांचे प्रमुख होते त्यांच्यामध्ये फार अभावाने आढळलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की नेहरूंचं जे आता
शंकर निकम सरांनी जे सांगितलं आपल्याला, तर एक वाक्य आहे नेहरूंचं की त्या पुस्तकाचं जे सूत्ररूप म्हणून समजता येईल, तर नेहरूंच्या एका भाषणामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे आणि आजही आपल्याला मार्गदर्शक आहे. आणि ते असं आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, की वी हॅव टू गव्हर्न दिस कंट्री कॉन्स्टिट्युशनली अँड इन्स्टिट्युशनली. ओके, त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे ना, हे इन्स्टिट्युशनली कंट्री कशी रन करायची याच्या संबंधीचं. आता मी ती अनुक्रमणिका वाचत होतो आणि साहेब तुम्हाला त्रिवार वंदन, तुम्ही काय कमाल केली आहे ते म्हणजे नुसती अनुक्रमणिका वाचून म्हणजे नेहरूंची एवढी महती पटते की एक मनुष्य जो म्हणजे 10 वर्षाच्या काळामध्ये तुरुंगामध्ये राहिलेला आहे, ज्याला काही महिने फक्त पोपट बघणे, पक्षी बघणे, घारी बघणे अशा प्रकारची शिक्षा आहे, जो आपल्या वडिलांबरोबर तुरुंगात राहतो आहे आणि स्वतःचे आणि वडिलांचे कपडे धुतो आहे, आणि तरीसुद्धा यांचे कपडे पॅरिसला जातात, अशा प्रकारचे प्रवाद ऐकून घ्यावे लागतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते तर तुम्हाला माहिती आहे की अलाहाबादमध्ये एक पॅरिस लॉन्ड्री होती, तिथे कपडे जात होते. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल, प्रशांत कोठाडिया बसले तिथे, तुम्हाला धक्का बसेल की नेहरू ज्यावेळी पुण्याला आले होते त्यावेळी त्यांचे स्वयंसेवक म्हणून मोहन धारिया होते आणि त्या गाडीत बसलेले होते. आणि तुम्हाला कदाचित त्यांनी सांगितलं असेल म्हणजे ही गोष्ट, तर मोहन धारियांनी धाडस करून नेहरूंना गाडीत विचारलं होतं की का हो तुमचे कपडे पॅरिसला धुवायला जातात का. आणि हा किस्सा स्वतः मोहन धारियांनीच मला सांगितला. आणि नेहरू काही बोलले नाही त्याच्यावर, त्यांनी दुर्लक्ष केलं, कारण एक स्वयंसेवक काहीतरी बोलतोय, यंग आहे, त्याला उगाच नाउमेद करायचं नाही म्हणून त्यांनी दुर्लक्ष. पण सांगायची गोष्ट अशी की अशा प्रकारचं, आणि त्यावेळेला तुरुंगामध्ये म्हणजे पाली येत होत्या, साप येत होते, माकडं येत होती, आणि स्वतः मागितलेली पुस्तकं मिळत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचं 10 वर्षाचं जवळजवळ आयुष्य काढणं ही साधी गोष्ट नाही आहे. आज ज्यावेळेला नेहरूंविषयी अपप्रचार होतो त्यावेळेला आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की सध्याच्या पिढीला नेहरू काय होते हे समजून सांगण्यासाठी कुठलाही आळस करता कामा नये. याचं कारण की नेहरू हे भारत काय आहे आणि काय असावा याचं एक मूर्तिमंत प्रतीक आहेत, आणि त्या दृष्टीने ते आपलं कर्तव्य आहे.